नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अवघ्या 20 मिनिटात तयार होणारी पनीरची ग्रेव्ही भाजी। खूप अप्रतिम टेस्ट आहे आणि खूप इन्स्टंट आणि झटपट आहे। चला तर मग मंडळी, ह्या जबरदस्त झटपट रेसिपीला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया। तर इथे एक मी मिक्सरचा जार घेतला आहे, त्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, सोबतच 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तर आपल्याला हे सर्व वाटण कच्चच वाटायचं आहे। 1 इंच आलं घातलेलं आहे, 2 हिरवी मिरची घातलेली आहे। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। आता ह्याची एक छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप किंवा बटर तुम्ही दोन्ही मधले एक काहीही घालू शकता। आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि तयार केलेली जी आपली प्युरी होती ती डायरेक्ट ह्यामध्ये आपण घालायची आहे। दुसरे कोणतेही खडे मसाले वगैरे घालायची काहीही गरज नाहीये। तयार केलेली प्युरी घालून घेऊया। आता हे प्युरी, कारण आपण कच्चं सगळं वाटलेलं आहे, त्यामुळे प्युरी भाजायला थोडासा वेळ लागेल। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सर्व कच्चं आहे, तर हे लवकर भाजण्याकरिता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे। म्हणजेच भाजीचं जे चवीनुसार मीठ असेल ते इथे घालून घ्यायचं आहे। आणि आता आपण ही ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे। अवघे 3 ते 4 मिनिटात ग्रेव्ही भाजून होते, जास्त काही वेळ लागत नाही। आता इथे मी 6 ते 7 काजू त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, भिजत घातले होते, नंतर त्याची पेस्ट करून आपण ह्या भाजीत घालायची आहे ग्रेव्ही सोबतच। आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असं वेगळं काजू वाटून घालायचे नसतील तर तुम्ही कांदा टोमॅटो वाटतानाच त्यामध्ये 7 ते 8 काजू घाला, काही हरकत नाही। तर ग्रेव्ही थोडीशी भाजून झालेली आहे, तर आपण इथे काही मसाले घालून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा गरम मसाला, सोबतच 2 चमचे मी इथे घरगुती मसाला वापरलेला आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला। तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा घालू शकता। तर इथे मी खडे मसाले का घातले नाही, कारण आपला जो कांदा लसूण मसाला असतो त्यामध्ये सर्व काही गरम मसाले असतात, म्हणून मी इथे कोणताही खडा मसाला वापरलेला नाहीये। सो मंडळी, तुम्ही जर लाल मिरची पावडर वापरणार असाल तर तुम्ही गरम मसाला थोडासा जास्त घाला, जेणेकरून भाजीला खूप छान अशी टेस्ट येईल। आता हे सर्व ग्रेव्ही छान असं तेल सुटेपर्यंत आपण भाजायचं आहे। मस्त असं थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर सैलसर जशी हवी तशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। तर मी माझ्या आवडीनुसार इथे ग्रेव्ही केलेली आहे। तर इथे मी 200 ग्राम पनीर ह्या ग्रेव्हीमध्ये घातलेले आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून छान अशी भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर मंडळी मंद आचेवर आपल्याला हे 8 ते 10 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे। तर मंडळी तयार आहे अवघ्या 20 मिनिटात आपली पनीरची झटपट इन्स्टंट ग्रेव्ही किंवा भाजी। खूप अप्रतिम रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की तुम्हाला आवडेल। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी खूप सिंपल आहे पण टेस्टी आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की कळवा।